नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त अशी ना चटपटीतवाली भरलेली कारली बनवणार आहोत. त्यासाठी काय केलेलं आहे, मी इथे 2 कारली घेतलेली आहेत, जी लांब असतात, कोवळी आहेत अगदी. खूपच कोवळी आहेत, लांब आहेत मस्त अशी आणि पातळ आहेत. एकदम जाड जून वगैरे अशी नाही आहेत. काय झालं ना, पाव किलो कारली आणलेली, पण त्याची थोड्याची भाजी गेली आणि बाकीची म्हटलं काय तीच भाजी नेहमी करून कंटाळा येतो ना, खाऊन आपल्याला. बनवायलाही कंटाळा येतो आणि खायलाही कंटाळा येतो. सेम आपण रेसिपी जर आपण नेहमी बनवली, नेहमी खाल्ली तर खरंच वैताग येतो खायला. त्यामुळे म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं बनवूया. त्यासाठी काय केलेलं आहे, कारली पहिले धुवून पुसून वगैरे घेतलेली आहे छान अशी. त्यानंतर याचं पाठचं पुढचं देठ काढून घेतलेलं आहे आणि मधोमध 2 भाग करून फक्त घेतलेले आहेत. त्यानंतर एका साईडला पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. त्याच्यावर आता ही पाण्यावर थोडीशी चाळण ठेवायची आहे आणि ही कारली ठेवायची आहे त्याच्यामध्ये आणि ह्यांना मस्त असं 15 मिनिटं आपण वाफवून घ्यायचं आहे. स्टीम करून जर घेतली ना आपण ना कारली, तर त्याला म्हणजे आपल्याला नंतर फ्राय करताना जास्त वेळ लागत नाही, पटकन मस्त अशी फ्राय होतात. 15 मिनिटानंतर बघा मस्त आपण झाकण काढून तुम्हाला दाखवते चेक करून की आपण कारली व्यवस्थित शिजली आहे की नाही. चाकू घालून दाखवते, इथे व्यवस्थित शिजली गेलेली आहेत. आणि आता हे थंडवायला ठेवायचं आहे थोडंसं आणि थंडवल्यानंतर त्याला आपण बाकीची प्रोसेस पुढे तयार करूया. त्याच्यानंतर आता मस्त आपण पॅन ठेवलेला आहे गरम करायला. त्याची जी स्टफिंग आहे ना ती बनवायला घेतो. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. त्यानंतर घेतलेलं आहे बघा शेंगदाणे, तीळ, सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर जिरं घेतलेलं आहे आणि बडीशोप घेतलेली आहे. पहिले तेल टाकलेलं आहे थोडंसं, त्याच्यावर आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. जसे आपण कांदे पोहे बनवतो तेव्हा शेंगदाणे कसे आपण थोडेसे तेलात फ्राय करतो, तशा पद्धतीनेच थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि मस्त असे बघा इथे कलर चेंज झालेला आहे, ब्राउनिश झालेला आहे, म्हणजे ते शेंगदाणे खरपूस भाजत आलेले आहेत. 1 ते 2 मिनटं त्याच्या पहिले आपण मस्त असं इथे खोबरं टाकायचं आहे सुकं. हेही तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, त्यांचा कलर चेंज होईपर्यंत. थोडंसं ब्राउनिश कलर होत आला की त्याच्यानंतर बाकीचे जे जिन्नस आहेत ते टाकायचे आहेत. आता इथे बघा थोडंसं 2 मिनटं आपण परतवायचं आहे. एकदा गॅस म्हणजे तवा चांगला गरम झाला ना की जास्त वेळ लागत नाही आणि हे लो टू मीडियम फ्लेमवरच आपण भाजायचं आहे सगळे जिन्नस. आणि आता बाकीचे जे टाकलेलं आहे जिरं, बडीशेप आणि तीळ, आणि इथे मस्त थोडंसं तीळ गरम झाले की छान पुटपुटायला लागतात. त्याच्यानंतर आपण गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे. आणि मी इथे टाकते आहेत थोडेसे कढीपत्त्याची पानं, 2 छोटे जे दांडे असतात ना त्याचे कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि छान त्याच्यामध्ये फ्राय करायचं आहे, जेणेकरून कढीपत्ताही मस्त क्रिस्पी होऊन जातो. आणि इथे मस्त परतवायचं आहे आणि इथे आपला मसाला तयार झालेला आहे. आता हा थोडासा आपण थंड होऊ देऊया. तोपर्यंत आपली कारली ही छान अशी थंड झालेली आहे. त्यातल्या बिया आता आपण काढून घ्यायच्या आहेत. या बिया तुम्ही यूजही करू शकता, पाहिजे असेल तर, नाही केलात तरी चालेल. मी आता या बिया आपल्या बटाटा सोलायचं असतं त्याच्याने घ्या किंवा चमचा घ्या. चमच्याचं पाठचं टोक असतं ना त्याच्याने आपण इथे बिया सगळ्या काढून घेऊ शकता. मी बिया सगळ्या काढून घेणार आहे आणि मस्त असं पोकळ करून घ्यायचं आहे त्यांना. कारली ना वाफली की चांगल्या बिया पटकन निघतात इझिली. ती जर वाफवलेली नसती ना, कच्च्या याच्यामध्ये काढायला गेलं असतं तर व्यवस्थित निघाली नसती. त्यासाठी मी इथे वाफवून झाल्याच्या नंतर बघा बिया काढून घेतलेल्या आहेत. मस्त असे पोकळ झालेले आहेत पूर्णपणे, अगदी टोकापर्यंत छान असं आपण त्याला पोकळ करून घेतलेला आहे. आता आपला मसालाही जो आपण भाजून घेतला तर तो व्यवस्थित थंड झालेला आहे. तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पूर्ण ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. आता हा फक्त मसाला नाही तर त्याच्यावर बाकीचे आपले मसालेही टाकणार आहोत. हे कांदा खोबऱ्याचं नुसतं वाटण नाही बनवणार आहोत, तर त्याच्यामध्ये बाकीचे आपले जे मसाले असतात ना तेही आपण याच्यामध्येच मिक्स करणार आहोत आणि त्याच्यानंतरच मिक्सरला लावणार आहोत. आता इथे बघा मसाला व्यवस्थित आपण इथे सगळं काढून घेतलेला आहे पॅनमधलं. आणि त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे चवीनुसार मीठ. पुन्हा काहीच टाकायची गरज लागणार नाही, सगळं ह्याच्यातच आपण मिक्स करून टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, हळद टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे, जे कच्चे धने असतात ना त्याची पूड वापरलेली आहे मी इथे, आणि लाल तिखट घरगुती जे असतं ते वापरा. तुमचं तिखटाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही नक्कीच करू शकता. आणि मस्त इथे चटपटीत बनवणार आहोत, त्याच्यामुळे आपण इथे नंतर थोडंसं गुळाचाही वापर करणार आहोत, जेणेकरून कडवटपणा बॅलन्स होईल. थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे. आणि हा इथे आपण एक छोटे 2 ते 3 गुळाचे तुकडे घेतलेले आहेत, अगदी छोटे आहेत. आणि इथे टाकतो आहे आपण किचन किंग मसाला. आता हे सगळे मिश्रण आपण मस्त जरा जाडसर ओबडधोबड जे आपण असतो ना तसं आपण वाटून घ्यायचं आहे. एकदम त्याची फाईन अशी पावडर तयार करायची नाही आहे. अशा पद्धतीने बघा थोडंसं एकदा दोनदा आपण पल्स मोडवर फिरवलात ना तरीही ओबडधोबड मस्त असं मिक्स होऊन जातं.
आता हे मिश्रण थोडंसं आहे ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते, कारण का मिश्रण भरपूर आहे, एवढं सगळं लागलं जाणार नाही. आता ह्या प्लेटमध्ये काढलेल्या मिश्रणामध्ये थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. साईडला मी जो पॅन आपण मिश्रण जे खोबरं वगैरे कांदा नाही, खोबरं वगैरे जे शेंगदाणे वगैरे भाजलं त्याचाच तो पॅन जो आहे तो मी गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्येच आपण पुन्हा फ्राय करणार आहोत. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं की त्याच्यामध्ये आपण आता कारल्यामध्ये व्यवस्थित आपण ते स्टफ करायला घ्यायचं आहे. आतमध्ये बोटं घालून व्यवस्थित स्टफिंग पूर्ण लास्टच्या टोकापर्यंत जाईल ह्याची व्यवस्थित आपण काळजी घ्यायची. असं नको व्हायला की फक्त वरच्यावर राहिलं आणि खाली आतल्या दुसऱ्या भागापर्यंत पोचलंच गेलं नाही, असं नाही करायचं. व्यवस्थित आपण बोटं घालून छान असं त्याला स्टफिंग आतमध्येपर्यंत घुसवायची. दाबून दाबून व्यवस्थित स्टफिंग भरून घेतलेली आहे इथे. आणि आता बघा पॅन तोच बोलली ना मी गरम करायला ठेवलेला आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच पॅनमध्ये. आणि आता ही आपण जी भरलेली कारली आहेत ती आपण ह्याच्यामध्ये ठेवायची आहेत आणि छान अशी फ्राय करून घ्यायची आहेत. आलटून पलटून मस्त अशी फ्राय करायची आहे. लो टू मिडियम फ्लेमवर आपण ही कारली फ्राय करून घ्यायची आहे. झाकण ठेवायची अजिबात गरज नाही, कारण का कारली ऑलरेडी म्हणजे आपण शिजलेली आहेत ती, त्यामुळे जास्त शिजवायची आपल्याला गरज नाही, फक्त त्यांना छान असं फ्राय करायची आहेत. त्यामुळे झाकण ठेवायची अजिबात गरज नाही. आलटून पलटून मस्त अशी इथे कारली आपण बघा फ्राय करून घ्यायची आहे. त्यांचा कलर चेंज होईपर्यंत थोडंसं जसं शिजत येईल ना तसं त्यांच्यावर ब्लॅक कलर येत जाईल ना वरती. मस्त असं चारही साईडने कुठेही कच्चं राहता कामा नये. आणि त्याच्यानंतर बाकीचा जो मसाला होता प्लेटमध्ये राहिलेला तो त्याच्यावर थोडंसं जेव्हा कलर चेंज होईल ना त्यानंतरच मसाला हा टाकायचा आहे, जेणेकरून वरतूनही त्या कारल्यांना छान अशी कोटिंग येईल मसाल्याची. आतमध्येपर्यंत तर आहेच पूर्ण भरलेली, पण वरतूनही छान अशी कोटिंग येईल आणि वरतून क्रिस्पी लागेल तो छान असा, कारण का दाणेदार आहे मसाला पूर्ण. आणि थोडंसं मला मसाला कमी वाटला म्हणून मी अजून मसाला माझ्याकडे एक्स्ट्रा होता त्यामुळे तोही थोडासा टाकलेला आहे, कारण का सगळी मजा जी असते ना ती मसाल्यांचीच असते. ह्या कोणतीही आता हा मसाला तुम्ही कोणत्याही बाकीच्याही भाज्यामध्ये वापरू शकता, जसं भेंडीमध्ये टाकू शकता किंवा वांग्यामध्ये टाकू शकता, खरंच छान लागेल, टेस्टी लागेल. आता मीही तो उरलेला मसाला आहे त्याच्यामध्ये अजून दुसऱ्या कोणत्याही एका भाजीमध्ये वगैरे मस्त स्टफिंग करून टाकेन त्या मसाल्याची. आणि इथे थोडंसं वरतून मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, बिया वगैरे काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर तो अर्धा लिंबू मी मस्त वरतून सगळ्या याच्यावर कारल्यांवर पिळून घेतलेला आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आतमध्ये जेव्हा स्टफिंग आपण तयार केली ना कोथिंबीर टाकली तेव्हाच तुम्ही लिंबू बाहेर पिळून घेऊ शकता, किंवा आमचूर पावडर टाका किंवा चिंचेची चटणी टाकलात तरीही चालेल, चिंचेचा जो कोळ असतो वगैरे. आता इथे मस्त असं लिंबाचा रस पिळून झाल्याच्यानंतर छान एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं, फ्राय करायचं आहे थोडंसं 1 ते 2 मिनटं. आणि नंतर आपली मस्त अशी भरलेली कारली इथे तयार झालेली आहे. सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहेत. वरतून गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आणि फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे ना. आणि खायला खरंच चटपटीत लागतात ही कारली. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी. आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.